नमस्कार. आज आपण भारतीय सण या विषयामध्ये आज आपण सगळेजण गोकुळाष्टमी साजरी करतो आहोत. कृष्ण जन्म आज आपण सगळेजण साजरे करणार आहोत. त्यामुळे आज आपण कृष्ण जन्माविषयीची माहिती घेऊया. आपल्याला सगळ्यांना कृष्ण जन्माच्या वेगळ्या वेगळ्या कथा माहिती आहेत किंवा एक कथा जी आहे सगळ्यांना माहितीच्या आहेत. पण त्याच्यामधनं आपण आपली ज्ञान, कर्म आणि भक्ती कशा प्रकारे समृद्ध करावी, आपण या कथेचा बोध कसा घ्यावा, हे सांगण्याचा किंवा जे मला कळलंय त्यातलं थोडंसं मी जो अभ्यास केलाय ते सांगण्याचा मी प्रयत्न करतो. कृष्ण जन्माची कथाच पूर्ण थोडीशी मी सांगणार आहे. कदाचित आज व्हिडिओ मोठा होईल किंवा जास्त होतील, पण सगळ्यांनी ते ऐका आणि आपल्याही प्रियजनांना सगळ्यांना ते सांगण्याचा प्रयत्न करा. जसं आपल्याला जमेल तसं सांगण्याचा प्रयत्नही करा. पृथ्वीवरती मोठ्या प्रमाणावरती अत्याचार सुरू होते. दुर्जनांचं, राक्षसांचं अत्याचार सुरू होते. वाया मनुष्यपण भार वाही तो वृषभ. मनुष्य योनीमध्ये जन्माला येऊन सुद्धा ज्याने मनुष्य धर्माचा पालन जे कोणी करत नाहीयेत किंवा जे मनुष्य माणुसकी विसरलेले आहेत, मानवता विसरलेले आहेत, असे लोक की ज्यांच्याकडून जे पाप घडतं त्यांच्या हातून मनुष्य प्रमाणे ते वागत नाहीत, पशुप्रमाणे वागतात. वाया मनुष्यपण भारवाही तो वृषभ, अशा प्रकारे यांच्या पापांचं ओझं या पृथ्वीला झालेलं होतं. हे जे काही जनावरांसारखे लोक वागत आहेत यांच्या पापांचं ओझं पृथ्वीला झालं होतं. पृथ्वी ब्रह्मदेवाकडे गेली. गायीचं रूप घेऊन पृथ्वी ब्रह्मदेवाकडे गेली आपली करुण कहाणी सांगण्यासाठी. आपल्याला जो त्रास होतोय, आपल्याला जे काही छळ हा आता त्रास सहन होत नाहीये, ओझं आपल्याला जे झालंय ते सगळ्याची कथा करण्यासाठी, सांगण्यासाठी ब्रह्मदेवाकडे ही पृथ्वी जाते. जाताना गायीचं रूप घेऊन जाते. मग गायीचं रूप का घेतलं जातं? आपल्याला तर अनेक प्राणी माहिती आहेत. म्हशीचं रूप का नाही घेतलं? इतर कुठल्या प्राण्याचं रूप का नाही घेतलं? गायीचं रूप घेण्यामागे हा बोध असा आहे की गायीचे डोळे जर आपण बघितले तर त्याच्यातलं कारुण्य, गायीचे डोळे हे करुण असतात. गायीच्या डोळ्यात दिसणारी कारुण्य भावना ही फक्त गायीच्याच डोळ्यात दिसू शकते. इतर कुठल्याही प्राण्याच्या डोळ्यामध्ये हा कारुण्यतेचा भाव, कारुण्य भाव नसतो. आपले कवी आहेत आत्ताच एक ग्रेस नावाचे, आपल्याला माहिती असतील, त्यांचं वाचन झालं असेल. त्यांच्या एका कवितेमध्ये हा उल्लेख आहे की गायीचे डोळे करुण उभे की सांज निळाई तले. अशा प्रकारे कारुण्य भाव जे डोळ्यांनी सांगायचे, जे तोंडाने आपण सांगू शकत नाही, आपल्याला आपली अडचण ज्यांना सांगायचे, जो आपल्याला समजून घेणार आहे त्याच्याकडे गेल्यावरती त्याला न सांगताच आपलं सगळं समजायला हवं, तर ही भावना आपण फक्त डोळ्यातनच व्यक्त करू शकतो. त्यामुळे गायीचं रूप घेऊन ही पृथ्वी आक्रांत भोरी भारेण अशी पृथ्वी ही ब्रह्मदेवाला भेटायला गेली, शरण गेली ब्रह्मदेवाला. सगळं सांगितलं, आपल्या डोळ्यातून सगळं सांगितलं. ब्रह्मदेवाने सगळं समजून घेतलं आणि ब्रह्मदेव तिला घेऊन भगवंतांकडे गेले. क्षीरसागरामध्ये भगवंत होते. विष्णुदेवांकडे ब्रह्मदेव गायीला घेऊन गेले. तिथे त्यांची स्तुती केली, त्यांना हे सगळं सांगितलं आणि भगवंतांनी या दोघांनाही आश्वस्त केलं की काळजी करू नका, मी लवकरच अवतार घेणार आहे. माझ्या अवतार कार्यामध्ये हे सगळं मी तुमचा त्रास दूर करेन, तुमच्या या सगळ्या समस्या सोडवेन, त्यामुळे तुम्ही चिंता करू नका, मी लवकरच अवतार घेतो, असं सांगून भगवंतांनी अंशरूपाने आपले सगळीकडे अंशरूप पाठवून दिलं. गोकुळामध्ये, मथुरेमध्ये, पृथ्वीवरती सर्वत्र आपले अंशरूप पाठवून दिले यादव कुळामध्ये. आणि त्याच्यानंतर मायेला सुद्धा तिला लीला करण्यासाठी प्रवृत्त केलं. तिला सुद्धा सांगितलं की माझ्या अवतार कार्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी तुझ्या लीला कराव्या लागतील त्या त्या ठिकाणी मायेला सुद्धा लीला कराव्या लागतील. अशा प्रकारची सगळी व्यवस्था करून भगवंतांनी या दोघांनाही आश्वस्त केलं. मग ब्रह्मदेव आपल्या ठिकाणी गेले. गायीच्या रूपामधली पृथ्वी चिंतामुक्त झाली आणि तीही परत आली. इकडे मथुरेमध्ये शूरसेन नावाचा राजा राज्य करत होता आणि त्याचा मुलगा, त्याच्या पोटी जन्माला आलेला मुलगा हा कंस. कालांतराने या कंसाचे अत्याचार जे वाढत होते, जसं आपण आता म्हटलं की मनुष्य रूपात, मनुष्य योनीमध्ये जन्माला येऊन सुद्धा जनावराप्रमाणे जो अत्याचार करत होता, यज्ञ, वेद, ब्राह्मण सगळ्यांचं उद्ध्वस्त जो काही हा कंस करत होता, त्यांचं निर्दालन करण्यासाठी, त्याच्या अत्याचारांचं निर्दालन करण्यासाठी भगवंताला यायचं होतं. भगवंताला हा अवतार धारण करायचा होता. पण भगवंत असा कोणाच्याही पोटी जन्माला येईल का? आपण साधं घर घेताना किंवा एखाद्या भाजीची जुडी घेताना सुद्धा इतकी पारखून घेतो, तर इथे तर प्रत्यक्ष भगवंत आपल्या पोटी, कोणाच्या तरी पोटी जन्माला येणार आहे. त्यामुळे आपल्याला योग्य आश्रय शोधण्यासाठी भगवंत वाट बघत होते आणि हा सगळा विचार करून आपल्याला योग्य आश्रय पाहिजे म्हणून भगवंतांनी वसुदेव आणि देवकी हा योग्य आश्रय भगवंतांनी निवडलेला आहे.
कुणाच्याही पोटी भगवंत येणार नाहीत ना, आपल्या पोटी काय येतील? आपण असं काय चिंतन भगवंताचं केलंय, भगवंताची आपण अशी काय भक्ती केली आहे की हे पुण्य आपल्याला मिळेल, आपल्या पोटी प्रत्यक्ष भगवंत परमात्मा परमेश्वरांनी अवतार घ्यावा. मग हे वसुदेव देवकी कोण होते? याचा सुद्धा इतिहास भागवत पुराणाने खूप छान सांगितलेला आहे. त्याचा विचार आपण आता आज नको करूया, पुन्हा कधीतरी नक्की बघू. मग एका माणसाने असं विचारलं होतं की परित्राणाय च साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. हे तर आम्हाला माहिती आहे. मग आत्ता ही परिस्थिती नाहीये का? आजच्या काळात सुद्धा ही परिस्थिती नाहीये का? दुष्ट माजलेले नाहीयेत का? सज्जनांना त्रास होत नाहीये का? धर्माचं हनन होत नाहीये का? धर्माचं रक्षण करण्यासाठी, धर्माची पुन्हा स्थापना करण्यासाठी भगवंतांनी यावं अशी परिस्थिती आता नाहीये का? तर आहे. मग मला सांगा, दुष्ट माजावे, सज्जनांना त्रास व्हावा, धर्माला ग्लानी यावी, अशा वेळेला जर भगवंत येतो तर आता देव का अवतार घेत नाहीयेत? पण चांगले आईबाप तर मिळायला हवेत. चांगल्या पोटी जन्माला येण्यासाठी आईबापांची तयारी, आई वडिलांची तयारी असली पाहिजे, तरच भगवंत अवतार घेतील.